हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने जो सहकार गौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित झाला, त्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, रवींद्र चव्हाणजी, उदय सामंतजी, मंगल प्रभात लोढाजी, पंकज भोयरजी, हा सोहळा ज्यांनी आयोजित केला ते सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करणारे श्री प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित विनय कोरेजी, प्रसाद लाडजी, चित्राताई वाघ, राहुल आवाडेजी, संजय भेंडेजी, अभिजित पाटीलजी, शिवाजीराव नलावडेजी, सिद्धार्थ कांबळेजी, विद्याधर अनासकरजी, शहाजी पाटीलजी, नंदकुमार काटकर, वसंतराव शिंदे, अशोक जगताप, विठ्ठल भोसले, रोहित निकम, प्रकाश दरेकर, यश दरेकर, सर्वच मंचावरील मान्यवर, आजचे सर्व सत्कार मूर्ती, सहकार क्षेत्रात काम करणारे सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय सहकार दिन जो प्रतिवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिन आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो। आणि आज त्याचं औचित्य साधून सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय सुंदर काम केलं आहे अशा लोकांचा गौरव सोहळा प्रवीणजींनी सहकारी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला। आणि ज्याचा उल्लेख झाला, एक एक नाव यातलं अतिशय ताकदीचं अशा प्रकारचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। विद्याधर अनासकर आहेत की ज्यांनी ज्या बँकेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा होऊन या बँकेची आता काय अवस्था होईल अशी परिस्थिती झाली होती, त्या बँकेला म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केवळ पुनरुज्जीवित नाही केलं तर एशियातली सगळ्यात मोठी सहकारी बँक म्हणून त्याचा विस्तार केला, सर्वाधिक नफा कमवणारी बँक म्हणून त्याचा विस्तार झाला। आणि आज राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये एक अग्रणी अशा प्रकारचं कार्य त्या बँकेच्या माध्यमातून चाललंय। विनय कोरे सावकार असतील की ज्यांनी वारणा समूहाच्या माध्यमातून सहकारामध्येही कॉर्पोरेट कल्चर आणता येतं आणि त्या पद्धतीचा विस्तार हा सर्व लोकांना सोबत घेऊन कसा करता येऊ शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं। आणि मला असं वाटतं की ज्यावेळी ठिकठिकाणी आम्ही वारणाचे प्रॉडक्ट्स पाहतो त्यावेळी अतिशय आनंद होतो की आपल्या कोल्हापूरच्या एका छोट्याशा या रोपट्याचं जे वटवृक्षात रूपांतर झालं आणि आज वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून वारणा समूह ज्या प्रकारे सहकाराचं एक उदाहरण आपल्या समोर ठेवतोय, म्हणून त्यांना देखील हा जो काही पुरस्कार या ठिकाणी मिळाला, खरोखर मी त्यांचे अभिनंदन करतो। डॉक्टर रेवती पैठणकर असतील, दीपक पटवर्धन असतील, शोभाताई सावंत असतील, शिवाजीराव नलावडे असतील, शहाजी पाटील असतील, सिद्धार्थ कांबळे, नामदेव सेंडी, राजेंद्र सरकाळे, सचिन पारवेकर, विजय काळे, चंद्रकांत पाटील, अशोक जगताप, विजी पवार, अलादीन वसईकर, दशरथ घनवट, रोहित निकम अशा सर्व सहकार क्षेत्रातल्या या कार्यकर्त्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे सहकार चळवळ ही आपल्या कल्पना आहे की अतिशय जुनी आहे आणि विशेषतः 125 वर्षापूर्वी या सहकार क्षेत्राचं मर्म हे आपल्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी जाणलं आणि हळूहळू बँकिंग, कृषी प्रक्रिया, डेअरी, गृहनिर्माण, ग्राहक संस्था, मार्केटिंग, सहकारी संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार मोठा झाला आणि आज आपण पाहतो
की मोदीजींच्या सरकारमध्ये तर अनेक क्षेत्र आता आमच्या सहकारी क्षेत्राकरता खुले करण्यात आली आहे. पण मुळामध्ये जर आपल्याला याचं मूळ बघायचं असेल तर 1875 साली ज्याला दख्खनची दंगल म्हटलं गेलं, की ज्या काळामध्ये सावकारांना त्रासलेले शेतकरी, सावकारांच्या जाळ्यात अडकलेले शेतकरी, की जे शेतकरी सावकारांकडनं कर्ज घ्यायचे आणि कर्ज घेतल्यानंतर आपली जमीनही गमावून बसायची आणि अनेक वेळा 2-2, 3-3 पिढ्या त्या सावकाराकडे चाकरी करायची, अशा पद्धतीची ज्यावेळेस व्यवस्था होती त्यावेळी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक मोठा उठाव झाला आणि त्याला दख्खनची दंगल म्हणतात. त्यातनं सावकारीवर मोठा प्रहार हा जनउठावातनं झाला आणि ब्रिटिशांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावर एक कमिशन तयार केलं आणि या कमिशनने जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सावकाराच्या जोखडातनं बाहेर काढायचं असेल तर सहकाराची स्थापना केली पाहिजे आणि सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऋण देण्याची व्यवस्था ही उभी केली पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे पहिली सहकारी पतपेढी 1904 साली या ठिकाणी तयार झाली. पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या, मगाशी तुम्ही असं म्हणालात उदयजी की आमच्या कोकणामध्ये सहकार त्या ठिकाणी रुजला नाही, पण पहिली ग्रामीण पतपेढी या महाराष्ट्रामध्ये सहकारातली जी सुरू झाली ती कणकवलीला सुरू झाली, कोकणामध्ये सुरू झाली. म्हणजे याची मुहूर्तमेढ ही कोकणाने केलेली आहे. त्यामुळे स्कोप खूप आहे, काळजी करू नका. आणि मगाशी तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांची बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा एक विचार माझ्या डोक्यात आला. म्हणजे पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्यानंतर भारतामध्ये सहकार सुरू झाला. सर्वात मोठी आपली शिखर बँक जी आहे ती 1911 मध्ये या ठिकाणी स्थापन झाली. सर्वात जुनी आणि मल्टी शेड्यूल बँक सहकारी बँक 1906 मध्ये पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली. आणि हळूहळू आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कायदे हे त्या ठिकाणी तयार झाले. कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1925 साली तयार झाला. त्यानंतर धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वात एशियातला पहिला सहकारी साखर कारखाना हा आपल्याकडे त्या ठिकाणी सुरू झाला. वैकुंठभाई मेहता असतील, या सगळ्या लोकांनी या सहकाराला एक वेगळी दिशा या ठिकाणी देण्याचं काम केलं. आणि देशामध्ये सर्वाधिक मजबूतीनं सहकार जर कुठे रुजला असेल तर तो या महाराष्ट्रामध्ये रुजला, याचा आपल्याला सगळ्यांना आनंद आहे. आज जवळपास 2 लाखापेक्षा जास्त वेगवेगळ्या सहकारी संस्था या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आपण जर बघितलं तर सर्वात जास्त पेनिट्रेशन सहकाराचं हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण बघितलं तर नागरी सहकारी बँका आहेत, यातल्या देशातल्या मजबूत बँका आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. आणि तशातच मला या गोष्टीचा आनंद आहे की आपला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, ज्याला आता 107 वर्ष या ठिकाणी झाली, ही मोठी उज्ज्वल परंपरा असलेला हा संघ आणि या संघाच्या माध्यमातून देखील आज आमच्या प्रवीणजी दरेकरांनी अतिशय उत्तम काम सुरू केलेलं आहे. या संघाच्या माध्यमातून सहकाराला एक नवीन दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सहकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांची इच्छा आहे की प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत आणि त्याकरता जो काही पूर्वी निधी मिळायचा तो बंद झालेला आहे, तो शिक्षण निधी सुरू झाला पाहिजे. निश्चितपणे प्रवीणजी येत्या महिन्याभरामध्ये याचा निर्णय आपण घेऊ आणि एक चांगलं काम या ठिकाणी पूर्ण करू. आणि सहकारी महाराष्ट्र हे मासिक पुन्हा तुम्ही सुरू केलं, 67 वर्षाचा याचा देखील इतिहास आहे. त्यामुळे हा जो काही पुरस्कार तुम्ही उदयजी देणार आहात त्या पुरस्कारामध्ये फक्त तुम्ही लेखकांना देणार आहे की संपादकांना देणार आहे? संपादकांना देणार असाल तर एक दरेकरांचे नाव त्याच्यामध्ये आपण लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांना याकरता पुरस्कार द्या की सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही उत्तम संपादक होता येतं.
हे प्रवीण दरेकरांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना निश्चितपणे या ठिकाणी याचा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार दिला पाहिजे। आज खरं तर मला याही गोष्टीचा आनंद आहे की 5 वर्षापूर्वी 6 जुलै 2021ला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीचं त्या ठिकाणी जे काही त्याची ताकद आहे, शक्ती आहे ती ओळखली आणि देशामध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा स्वतंत्र असं सहकार मंत्रालय मोदीजींनी तयार केलं। पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं त्यापूर्वीही अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ज्यावेळी एखादं शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारमध्ये जायचो आणि केंद्र सरकारमध्ये पूर्वीच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांना भेटायचो किंवा विशेषतः कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत याचं बरंच कामकाज चालायचं, तर अनेक वेळा तिथल्या सचिवांकडनं आम्हाला ऐकायला मिळायचं कि इसमें कोई बहुत होगा ऐसा आप मत समझिए, तुम्हारा ये जो कॉपरेटिव है ये 4-5 राज्यों का है, 5 स्टेट से ज्यादा भाई साहब इसका कुछ नहीं है, इसलिए इसके ऊपर यहाँ कोई निर्णय होगा ऐसा आप मत समझिए। अशा प्रकारे केंद्राची भूमिका ही एक प्रकारची सहकाराच्या संदर्भात ठीक आहे, चाललाय तर चालू द्या, पण आपल्याला काही घेणं देणं नाहीये अशा प्रकारची होती। पण या सहकाराची खरी ताकद मोदीजींनी ओळखली आणि या ठिकाणी एक वेगळं सहकार मंत्रालय केलं आणि नुसतं मंत्रालय केलं नाही तर देशातले सगळ्यात दमदार मंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पहिलं सहकार मंत्री केलं, ज्या अमितभाईंना सहकाराचा पूर्ण अनुभव आहे। वर्षानुवर्ष जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय, वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये त्यांनी काम केलंय आणि त्यातून अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं आता सहकार क्षेत्र हे तयार झालं आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर झालं आणि या धोरणामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये जीडीपी मध्ये सहकार्याचा हिस्सा हा 3 पटीने वाढवण्याचा निर्णय हा केंद्राच्या सरकारने या ठिकाणी घेतला।